माझ्या प्रिय सख्यांनो, लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण, जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो. या दिवशी महिला सुंदर साडी, दागिने घालून साजे शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीच्या व्रताला खूप जास्त महत्त्व आहे. मंडळी, हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करते. या दिवशी महिला हौसेने नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात, कारण आपण स्त्रिया रोज तरी एवढे काही नटत नाही. पण असे ठराविक सण आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, जसे की संक्रांत असेल, दिवाळी असेल, नागपंचमी असेल किंवा वटपौर्णिमा असेल. या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो आणि आपण अशा सणांच्या दिवशी खरं तर साजे शृंगार करायलाच पाहिजे. बघा मंडळी, या दिवशी साजे शृंगार करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही छान साजे शृंगार करून नटून थटून वडाची पूजा करा, कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायलाच पाहिजे. वटपौर्णिमेचा सण स्त्रियांसाठी खूप मोठा आणि आनंदाचा आहे. असा एखादा सण जवळ आला की आपल्या स्त्रियांना लगेचच प्रश्न पडतो की या दिवशी किंवा या सणाला कोणती साडी नेसावी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकून सुद्धा नेसू नये, आणि वटपौर्णिमेसाठी कोणते शुभ रंग आहेत, आणि या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. मंडळी, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर यावर्षी म्हणजेच 2026ला वटपौर्णिमा सोमवार 29ला साजरी केली जाणार आहे. हा सण नवरा बायकोच्या नात्यांमधील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्य आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते, पूजा करते. वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळावा, तोच नवरा मिळावा यासाठी केलं जाणारं व्रत. हे व्रत केल्यावर आपल्याला पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या 7 जन्मांसाठी आपल्याला तोच पती मिळतो, म्हणजेच तोच नवरा मिळतो, अशी धारणा आहे. कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे, यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक महिला वडांच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत करतात. पण पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसांचे व्रत करायचे. मात्र मंडळी, आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मगच उपवास सोडतात. वटपौर्णिमेच्या उपवासाबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आपल्या व्हिडिओला नक्की जाऊन पहा. मंडळी, 2026चा लेटेस्ट शुभमुहूर्त सांगते. सोमवार 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेच्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 असणार आहे. या शुभ वेळेमध्ये सुवासिनी महिलांनी वडाची पूजा करावी. तर पहा, अशा प्रकारे या वटपौर्णिमेच्या सणांचा खूप जास्त महत्त्व आहे. पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी पूजा करत असतो. त्यामुळे हा सण खरं तर सौभाग्यकारक म्हटलं तरीही चालेल. आणि त्यात स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात. कारण रंग हा आपल्या मूडवरती परिणाम करतो, आपल्या मनाला उत्तेजित करतो. मंडळी, एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो. प्रत्येक रंगाला एक अस्तित्व असते. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे. रंगाचे अस्तित्व आणि याचा अर्थ यामुळे एक वेगळंच वातावरण निर्माण होते. जीवनामध्ये रंगाचे महत्त्व शब्दात मांडणे अशक्यच आहे, कारण मन आणि रंग यांचं नातं काही वेगळंच आहे आणि त्यामुळे रंगाला मानवी जीवनामध्ये महत्त्वाचे असे प्रमुख स्थान आहे. त्यामुळे पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा. हो मंडळी, हिरवा रंग हा देवीचे प्रतीक आहे आणि सौभाग्याचे लेणं मानले जाते. मंडळी, यामुळे नवरीच्या लग्नाच्या वेळेस बघा, आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश केला जातो किंवा चुडा घातला जातो, कारण नवरीच्या आयुष्यामध्ये कायम सुख, समाधान आणि
हिरव्या रंगाप्रमाणेच ताजेपणा राहावं यासाठी हा रंग वापरला जातो. तसेच यामुळे बघा जोडप्यांचं वैवाहिक आयुष्यही सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होतं. सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते, मन ते बघा ताजेतवाने होते. कारण हा रंग बघा रिफ्रेश आहे. किंवा ज्या महिला विवाहित असतात त्यासुद्धा दररोज हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. त्यामुळे पतीच्या कामामध्ये त्यांना प्रगतीही मिळते आणि त्यांचं आयुष्यही वाढतं असं म्हटलं जातं. तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. शास्त्रातील हिरव्या रंगाला खूप जास्त महत्त्व आहे. किंवा आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडीच घेतो. यावरूनच हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजलं. त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर वटपौर्णिमेला तुम्ही शक्यतो हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसाल. त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पित्तांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या बघा मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त वापरला जातो. तसेच पूजेतही पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करताना पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रह सुद्धा बलवान होतो. तसंच सौभाग्यातील दुसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी. मंडळी, जसे की आपण बघा हळदी कुंकू म्हणतो, त्यातील हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. खरंच तुम्ही शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. कारण पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी निवास करते. तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी घालून सुद्धा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता. किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो. बघा आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरतो. कारण सर्व देवतांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. मंडळी, त्यातली त्यात बघा माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. गणपतीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं. कारण सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकवाचा रंग तर लाल असतो. त्यामुळे लाल रंगाची ही खूप महत्त्व आहे. मंडळी, लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानलं जातो. त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल. त्याचप्रमाणे बघा तुम्ही केसरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. कारण केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केसरी रंग त्याग, ज्ञान बघा शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केसरी रंगाचे होते. कारण केसरी रंग हा बघा शौर्य, बलिदान यांचे प्रतीक आहे. तसेच केसरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केसरी रंगाची साडी नेसल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीनच प्रकारची ऊर्जा मिळेल. मंडळी, याशिवाय आपल्याला ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्त्व आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो. त्यात लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो. याचा संबंध यज्ञाशीही आहे. त्यामुळे या रंगाची साडीसुद्धा तुम्ही आवश्यक नेसू शकता. त्यानंतर सर्व स्त्रीवर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येकाला गुलाबी रंग हा आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे, आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो. मंडळी, या रंगाचे कपडे जर आपण परिधान केल्याने बघा आपलं मन हे प्रसन्न होतं आणि वेगळीच ऊर्जा पाहायला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंग एक वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग किंवा आत्तापर्यंत मी जे काही तुम्हाला रंग सांगितलेले आहेत त्या रंगांच्या साड्या मात्र कोणत्याही न विचार करता घालू शकता. कारण हे अतिशय शुभ रंग आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर आणि
बघा पोपटी कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता. मग तुम्हाला प्रश्न पडेल की ताई मग या दिवशी नेमकं कोणत्या कलरच्या साड्या नेसू नयेत? तर बघा या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही. काळे रंग, निळे रंग म्हणजेच बघा मंडळी हे कपडे जे आहेत ना, तर ते चुकूनसुद्धा पूजेमध्ये घालू नका. हे काळे किंवा निळा रंग घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवकार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही काळा, निळा किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका. तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच साजे शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं. या वेळेला हातामध्ये बघा मंडळी काचेच्या बांगड्या, केसामध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नाकामध्ये नथ, कुंकू, टिकली, दागिने, पैंजण, जोडवी आणि अत्तर असा तुम्ही आवडीनुसार शृंगार करायचा आहे. त्यामध्ये बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर आता फॅशनच्या युगामध्ये तर बरेच जण बांगड्या तर घालतच नाहीत किंवा बरेच जण एक तरी घालतात. तरीही मंडळी बघा ठीक आहे, एक का होईना आपण रोज बांगडी घातली पाहिजे. 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होत असतो. त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या ह्या नक्कीच घालाव्यात. या दिवशी आपण बघा आपल्या हातात थोड्या का होईना काचेच्या बांगड्या असल्या पाहिजेत. त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. या दिवशी तुम्ही शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मशास्त्रात काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे, कारण हिरवा रंग हा शुभ सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आणि बघा मंडळी असं सुद्धा म्हणतात की हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या मंडळी प्रगतीमध्ये वाढ होते. त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 1 बांगडी जास्त घाला, म्हणजेच 7 बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. मी फक्त उदाहरण दिलं, तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त देखील घालू शकता. फक्त 1 बांगडी जास्त घालावी असे नियम आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवडीचे पौर्णिमेसाठी शुभ रंग, कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये, तसेच कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या रंगाच्या घालू नयेत अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मंडळी? तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या गुरुस्वामी या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कशाबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. व्हिडिओमध्ये बोलताना काय चूक-भूल झाली असेल तर मनापासून क्षमा असावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.